आता एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे भारतानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवलाय। भारताची सिरीजमध्ये 3-0 अशी आघाडी आहे। एक इनिंग आणि 36 रन्सनं इंग्लंडचा पराभव झालेला आहे। भारतानं सिरीजमध्ये 3-0 अशी आघाडी मिळवत इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवलाय। संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। एक इनिंग आणि 36 रन्सनं इंग्लंडला पराभूत केलेला आहे। विराट कोहलीने अतिशय दमदार अशी कामगिरी या सिरीजमध्ये केली। आपण सर्वांनीच पाहिलं, एक इनिंग आणि 36 रन्सनं इंग्लंडचा पराभव केलेला आहे आणि दणदणीत असा विजय जो आहे तो भारतानं मिळवलाय। क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। संपूर्ण इंडियासाठी खरं तर आनंदाची बातमी आहे। सिरीज आपण जिंकलोय, इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवलाय। या सिरीजमध्ये जे आहे ते 3-0 अशी आघाडी भारतानं घेत विजय मिळवलाय। रुजुता लुकतुके आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रुजुता, काय अधिक सांगाल? अतिशय आनंदाची बातमी आहे, भारतानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवलाय, काय सांगाल? ज्योती, आपल्या मुंबईत ही टेस्ट मॅच होते म्हणून आवर्जून एक उल्लेख करते की सगळे आता मॅच बघण्यासाठी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर अजूनही आत प्रवेश मिळत नाहीये म्हणून गर्दी करून उभे आहेत आणि त्यावेळी भारतीय टीमने आत विजय मिळवलेला आहे। अशा प्रकारचं वातावरण आज वानखेडे स्टेडियमवर बघायला मिळालं। मी स्वतः इनफॅक्ट त्या दिशेने चालली आहे, पण आता मला वाटतं की मला प्रेस कॉन्फरन्सलाच जावं लागेल। पण भारतीय टीमला खूप खूप शुभेच्छा आणि एक आवर्जून जे सांगावं वाटतं, आपण ही सिरीज जिंकू, किंबहुना 5-0 ने जिंकू अशीच चर्चा सुरू होती। अशा पद्धतीचा फॉर्म इंग्लिश टीमचा होता। भारतीय पिचवर म्हणजे स्पिनवर ते कितपत चांगलं खेळतील याची शंका होतीच, पण तरी सुद्धा हा विजय महत्त्वाचा अशासाठी आहे की राजकोटच्या पिचवर पहिल्या टेस्टमध्ये आपली सुरुवात धीमी झाली होती। आपण कशी टेस्ट ड्रॉ राखण्यात यशस्वी झालो होतो। दुसऱ्या इनिंगमध्ये 6 विकेट आपल्या पडल्या होत्या, पण हे सगळं मागे टाकून हळूहळू ज्या पद्धतीने या सिरीजमध्ये आपण प्रगती केली आहे आणि एका खेळाडूवर आपण अवलंबून नाही आहोत। विराट कोहलीने खंबीर नेतृत्व केलंय, नेतृत्व म्हणून सुद्धा आणि आपल्या बॅटिंगने सुद्धा, आणि त्याच्या बरोबरीने ज्या ज्या खेळाडूंना या सिरीजमध्ये संधी मिळाल्या आता प्रत्येकाने संधीचं सोनं केलंय। खास नाव घ्यायचंय जयंत यादवचं। 24व्या वर्षी पहिली टेस्ट मॅच हा माणूस भारतासाठी खेळला आणि सेंचुरी, इनफॅक्ट ही त्याची पहिली नाही, ही पहिली सिरीज आहे त्याची, टेस्ट पहिली नाही। पण जेव्हा बॉलिंगची संधी मिळाली त्याने 2-3 विकेट घेतल्या आणि जेव्हा बॅटिंगची संधी मिळाली 1 हाफ सेंचुरी आणि मुंबई सेंचुरी ठोकली त्याने। विराट कोहली बरोबर मोठी पार्टनरशिप केली आणि त्याच्या जोरावर ही टेस्ट मॅच आपण जिंकलोय। विराट कोहली, जयंत यादव, अश्विन हे 3 या सिरीजचे भारतासाठीचे हिरो ठरलेत आणि भारतीय टीम आता मोठ्या काळासाठी टेस्ट मध्ये नंबर 1 वर राहणार हे नक्की आहे। नक्कीच, धन्यवाद रुजुता दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर पुन्हा एकदा टीम इंडियाचं खूप खूप कौतुक, कारण भारतानं आघाडी घेतलेली आहे 3-0 अशा सिरीजमध्ये आणि इंग्लंडला पराभूत करत जी आहे ती टेस्ट मॅच जिंकलेली आहे।